अणुशक्तीच्या कराराच्या संदर्भात जगातल्या अनेक देशांनी आम्हाला पाठिंबा दिला. आनंद मला काळजी शिवसेनेची वाटायला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन सोहळ्यात पवारांनी शिवसेनेला डिवचलं. म्हणाले, राज्यात अणुभट्ट्या येऊ घातल्यात, सेना मात्र शांत कशी. मध्ये दिलासा दिला. एक महिना कुठे आम्ही शांत बसलो. लगेच आम्हाला असा धक्का बसला की घरा खाली करा. आम्ही जाणार कुठे सांगा ना. 10,000 कमवणारे 15,000 भाडं देणार कुठून. दिघ्याचे रहिवासी सापडले कोंडीत. प्रतिज्ञापत्र नाही दिलं तर लगेच घरं सोडावी लागणार आणि दिलं तर सरकारची योजना लागू होणार नाही. बीडमधल्या महिलेनं मुख्यमंत्र्यांना लिहिलं इच्छा मरणाच्या परवानगीसाठी पत्र. मुलगा होत नसल्यानं सासरच्या मंडळींनी केला महिलेचा छळ. मॉन्सून कर्नाटकपर्यंत धडकला पण पावसाची प्रतीक्षा मात्र कायम. वर्ध्यातही पावसाची रिमझिम. शेतकरी लागला पेरणीच्या तयारीला. चांगल्या पावसासाठी होतीये प्रार्थना. मराठवाड्यात रात्री पडलेल्या पावसानं परंडा या परिसरातले नदी नाले भरले. तानाजी सावंत प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिवजल क्रांती योजनेअंतर्गत केलेल्या कामाचा झाला परिणाम. आणि वाशीमध्ये सुरू झाला शेतकऱ्यांसाठीचा मॉल. 4 शेतकऱ्यांनी मिळून राबवली अॅग्रो मॉलची संकल्पना. नमस्कार, मी सुवर्णा जोशी. आपण पाहताय गावाकडच्या बातम्या. बीडमधून पहिली बातमी आहे, महत्त्वाची बातमी आहे. बीडमधल्या एका महिलेनं इच्छा मरणासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. आपल्याला 3ही मुलीच आहेत आणि मुलगा होत नाही, त्यामुळे सासरच्या छळाला कंटाळून हा निर्णय घेत असल्याचं त्यांनी या पत्रात लिहिलंय. अनिता देवकुळे असं या महिलेचं नाव आहे. ती मूळची बीड जिल्ह्यात असलेल्या माजलगाव तालुक्यातल्या दिंद्रुड या गावातली आहे. ती लग्नानंतर पतीबरोबर मुंबईत राहत होती. मुलगा होत नसल्याने तिला सासरच्यांनी घराबाहेर काढलंय. आता जगून तरी करायचं काय या उद्देशाने त्यांनी थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एक निवेदन तयार करून पाठवलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी इच्छा मरणाची परवानगी द्यावी अशी मागणी त्यात करण्यात आली आहे. मला जगूनच काय फायदा एवढा त्रास करून शाना मरामध्ये. आता सरकारनं मला परवानगी द्यावत मरायची. 3 मुलीला मला जगूनच काय उपयोग आहे माझा. सरकारला मी दिली आहे असा अर्ज, मला मारायची परवानगी द्या म्हणून. माझे पप्पा आहे ना, मम्मी आहे ना, आम्हाला ना कुठे पण कामाला जायचे आणि आम्हाला ना असं कुठून पण आणून द्यायचे आम्हाला खायला. आणि मग पप्पा आहेत ना, मम्मी वगैरे आम्हाला ना टाळा लावून जायचे आणि खायला आम्हाला अन्न पण देत नव्हत्या. शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोरे दूरध्वनीवरून आपल्या संपर्कात आहेत. नीलमताई, आपण बघताय मुलगा होत नाही म्हणून अजून सुद्धा घरातल्या स्त्रीला बाहेर काढलं जातं. 3 मुलं पदरात आहेत आणि आता ती पुन्हा आपल्या घरी परतलेली आहे. तुम्ही काय सांगाल, मुळात गंभीर प्रश्न काय आहे ही सगळी बातमी पाहिल्यानंतर असं वाटतं? एक तर पहिलं म्हणजे मुलगी नको हा जो दुजाभाव आहे, तिला दुय्यम समजण्याची मानसिकता आहे, त्यामधून या गोष्टी होत आहेत. आणि त्यातून स्वतःला शिक्षणाची संधी मिळाली नाहीये. ती शिकलेली असती तर एखादेच काही भूमिका घेऊ शकली असती. पण सुशिक्षित स्त्रियांना सुद्धा 2-3 मुली झाल्या किंवा पहिली मुलगी झाली तर मुलगीच झाली असं म्हणून त्रास दिला जातो. या घटनेमध्ये अनिताशी मी स्वतः बोलायचा प्रयत्न केला. बोलण्याच्या मनस्थितीत त्या नव्हत्या, परंतु बीड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांच्याशी मी बोलले आहे. ते ताबडतोब त्या तक्रारीवरती पुढची कार्यवाही करत आहेत. आणि इथे चर्मकार समाजाचे, ते मागासवर्गीय असावी भगिनी, चर्मकार समाजाचे नारायण राव चांदबोल्ले हे त्यांना मदत करतायत. तर त्यांनी सांगितलं की या 3 मुलींच्या शिक्षणासाठी ताई काय करता येईल. तर बीड मधल्या कुठल्या शैक्षणिक संस्थेत या मुलींना शिकायचंय त्याचं तुम्ही मला नावं कळवा. त्याप्रमाणे त्या शैक्षणिक संस्थांशी बोलून त्या मुलींच्या शिक्षणासाठी मदत करण्याचं पण आश्वासन मी त्यांना दिलेलं आहे. पण मला इथे असं वाटतं की महिलांनी अशा आत्महत्या करू नयेत किंवा इच्छा मरण घेण्याची वेळ येऊ नये म्हणून पुरुष वर्गाने स्वतः पतीनी भूमिका जशी बदलली पाहिजे तसं असं करणाऱ्या लोकांना सणसणीत शिक्षा झाली तर आपण असं करून चालणार नाही हे त्यांना कळेल. आणि राज्य सरकारने सुद्धा फक्त समाजावर हे न सोडता समुपदेशन आणि त्यासाठी महिलांचं मन मदत करणारी व्यासपीठ
ठिकठिकाणी तयार करण्याचा महिला धोरणाचा कृती कार्यक्रम केला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. नक्की नीलमताई, पण आपण बेटी बचाव सारख्या योजना राबवतोय, कुठेतरी आपण अजून सुद्धा ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचत नाही आहोत, त्याच्या मनात हा विश्वास निर्माण करू शकत नाही आहोत की मुलगी झाली तरी चालेल, मुलाचा अट्टहास नको, हा एक मेसेज आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवायला कमी पडतोय असं वाटतं कुठेतरी. मला असं वाटतं याचं कारण असं की आपण स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत, जिल्हा परिषद आणि महानगरपालिका, त्यांच्याकडून अपेक्षा धरतोय की त्यांनी हे जागृतीचं काम करावं, पण त्यांना दैनंदिन पाणी आणि स्वच्छता या कामांमध्येच इतके ते व्यापले गेलेले आहेत. त्यामुळे फक्त जिल्हा परिषदांवर अवलंबून राहण्यापेक्षा राज्य सरकारच्या विभागांनी एक कॉम्प्रिहेन्सिव्ह अप्रोच, म्हणजे फक्त महिला बाल विकास विभाग नव्हे तर सामाजिक न्याय विभाग आहे, ग्रामविकास विभाग आहे, आता खरं तर एकाच मंत्री महोदयांकडे ही खाती आहेत, त्यामधून गाव पातळीवरती याबद्दलचं प्रबोधन करणारी व्यासपीठं केली पाहिजेत आणि समुपदेशन केंद्रांना चांगल्या प्रकारची मदत मिळवून दिली पाहिजे, आर्थिक मदत करून दिली पाहिजे उपलब्ध, असं मला वाटतं. नक्की नीलमताई, धन्यवाद. आपण IBN लोकमतला ही प्रतिक्रिया दिलीत आणि नुसतं प्रतिक्रिया देण्यापुरतं नाही तर त्यांनी थेट या महिलेपर्यंत पोहोचून तिला मदत कशी करता येईल या अनुषंगाने सुद्धा प्रयत्न केलेले आपल्याला आता त्या बोलताना म्हणाल्या. सोलापुरातून एक महत्वाची बातमी आहे. सोलापूरच्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जे आहेत त्यांनी एक सगळ्यात मोठी कारवाई केलेली आहे. 35 ग्रामसेवक निलंबित करण्यात आलेले आहेत. 4 जणांवर फौजदारी आणि 201 ग्रामसेवकांची विभागीय चौकशी सुद्धा त्यांनी सुरू केलेली आहे. मुद्दा आहे तो म्हणजे गौण खनिज निधी भ्रष्टाचार प्रकरणाचा आणि गौण खनिज निधी भ्रष्टाचार प्रकरणीच 35 ग्रामसेवक निलंबित करण्यात आलेले आहेत. मुख्याधिकारी आहेत अरुण डोंगरे यांनी ही कारवाई केलेली आहे. विना अनुदानित शिक्षक गजानन खरात यांच्या मृत्यूनंतर शिक्षक संघटना आक्रमक झाल्या. आज या शिक्षक संघटनेच्या वतीनं शिक्षण उपसंचालक यांना त्यांच्याच केबिनमध्ये घेराव घालून स्थानबद्ध करण्यात आलं. संतापलेले शिक्षक कुणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. गेल्या 10 दिवसांपासून शिक्षक संघटनांचं अनुदानाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. त्यातच गजानन खरात यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं जाफराबादमध्ये निधन झालं. विनोद तावडे आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे. गजानन खरात यांच्या मृत्यूबद्दल मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी म्हणजे महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यावर म्हणजे खुनाचा गुन्हा दाखल, वधाचा नाही खुनाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. कारण हे सर्व विरोधी पक्षामध्ये असताना महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये त्या सरकारवर गुन्हे दाखल करा अशा प्रकारची एक मागणी घेऊन त्यांनी सुद्धा एक आंदोलन केलेलं होतं. म्हणजे ज्यांनी आत्महत्या किंवा मृत्यू ओढावण्यास जे कारणीभूत लोक आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे, हा आपल्या देशामधला कायदा आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया. इथे पुढच्या भागात आपण पाहणार आहोत वाशिममध्ये सुरू झाला शेतकऱ्यांसाठीचा मॉल. 4 शेतकऱ्यांनी मिळून राबवली अॅग्रो मॉलची संकल्पना. केरळमध्ये मान्सून दाखल झाला असला तरी त्याची वाटचाल धीम्या गतीने सुरू असल्याचं सध्याचं चित्र आहे. केरळच्या अनेक भागांमध्ये अजून सुद्धा पावसाला जोर नाहीये. त्यामुळे कर्नाटक आणि गोव्यातही मान्सून अद्याप म्हणावा तसा सक्रिय झालेला नाही. केरळच्या बेकल फोर्टवर देखील पाऊस अजून सक्रिय झालेला दिसत नाही. केरळच्या बेकल फोर्ट हा आपल्याला बॉम्बे या फिल्ममधल्या तू ही रे या गाण्यामध्ये पाहायला मिळाला होता. हे गाणं इथं शूट केल्यानंतर हा फोर्ट बराच प्रसिद्धही झाला होता. पाऊस अजून फारसा दिसत नाहीये. तो कर्नाटकातमध्येही फार नाहीये. केरळ आणि कर्नाटकच्या सीमेवर वातावरण कसं आहे याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दिनेश केळुसकर यांच्याकडून. 10 जूनची दुपार मी उभा आहे केरळ आणि कर्नाटक या बरोबर सीमेवरती. माझ्या मागे सुरू होते केरळ आणि या वाटेला आपण बघतो की केरळमध्ये जाणारे वाहन आहे आणि हे आभाळ बघा वरती इथे काय आहे. 10 जूनच्या दुपारची स्थिती आहे आणि इथेच हे केरळच्या साईड दिशेचा आभाळ म्हणायचं आपण. पण हे इथे आपण बघतो की याच बाजूला इथेच आता बरोबर इथे कर्नाटकची बाउंड्री सुरू होते. केरळ आणि कर्नाटक यांच्या मधली ही जागा आहे आणि इथे आपण आसपासचं सगळं भोवतालचं आभाळ पाहिलं
तर काही फार आशादायी आभाळ दिसत नाही मान्सूनच्या दृष्टीने. केरळमध्ये दाखल झालेला मान्सून हा पुढे वेगाने जात नाही असं दिसून येतंय आणि त्यामुळे हा केरळमध्येच रखडलाय की काय अशी सगळी परिस्थिती आहे. आणि त्यामुळे मान्सूनची वाटचाल ही वेगाने पुढे कशी होणार हा खरा प्रश्न आहे. हवामान विभाग म्हणतंय, पुण्याची वेधशाळा म्हणतंय की 2 ते 3 दिवसात मान्सून कोकणामध्ये दाखल होईल अशी सगळी परिस्थिती गोवा आणि कोकणच्या किनारपट्टीवर आहे. पण केरळ आणि कर्नाटकच्या बॉर्डरवरची 10 जूनच्या दुपारची ही स्थिती आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह दिनेश केळुसकर, IBN लोकमत, केरळ. ही परिस्थिती कर्नाटक आणि केरळमधली जरी असली तरी सुद्धा मान्सून पूर्व पाऊस मात्र राज्यातल्या काही भागांमध्ये पडतोय. आणि एक दिलासादायक बातमी उस्मानाबादमधून येते. त्याच अनुषंगाने उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये रात्री परंडा भूम या तालुक्यात मान्सून पूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली. अवघ्या तासभर झालेल्या पावसानं परंडा परिसरातील शेतशिवारामध्ये पाणीच पाणी झालं. शिवसेनेच्या विकासरतन तानाजी सावंत प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिवजल क्रांती योजनेअंतर्गत जलयुक्त शिवाराची कामं या भागामध्ये केली गेलेली आहेत. भूम आणि परंडा या सगळ्या भागांमध्ये ती कामं केली गेलेली आहेत. परंडा तालुक्यातील शिरसाव, भांडगाव, जवळा, वाकळी या गावांमध्ये तानाजी सावंत प्रतिष्ठानकडून करण्यात आलेल्या कामात या तासभर पडलेल्या पावसामुळे कोरडे पडलेले नदी नाले भरून वाहू लागलेले तुम्हाला पाहायला मिळतील. केलेल्या कामांचा हा परिणाम आहे. शेतशिवारामध्ये पाणी पाहून गावकरी सुद्धा आनंदून गेले. हल्ली जिकडे तिकडे आपल्याला काही हवं असल्यास आपण मॉलमध्ये जातो, पण आता वाशिममध्ये शेतकऱ्यांसाठी एक खास मॉल उभारण्यात आलाय. 4 शेतकऱ्यांनी मिळून हा ॲग्रो मॉल सुरू केलाय. या मॉलमध्ये नेमकं काय मिळतं आणि हा मॉल कसा आहे जाणून घेऊया. पाहूया एक रिपोर्ट. वाशिम जिल्ह्यातल्या मंगळूरपीर इथं असलेला हा आहे राधाकृष्ण ॲग्रो मॉल. या मॉलमध्ये फक्त आणि फक्त शेतीसाठी लागणारच साहित्य मिळतं. पेरणीसाठी लागणाऱ्या साहित्यापासून ते बी बियाणांपर्यंत आणि खतापासून ते शेती अवजारांपर्यंत सगळं साहित्य या मॉलमध्ये उपलब्ध आहे आणि शेतकऱ्यांना हे सगळं अगदी कमी किमतीत मिळतं. इथं बऱ्याचशा वस्तूबद्दल म्हणजे चांगल्या वस्तू आणि दर्जेदार वस्तू आहेत आणि कमी दरामध्ये मिळतात आपल्याला. 4 शेतकऱ्यांनी मिळून सामाजिक उत्तरदायित्व किंवा सामाजिक भान ठेवून एक असा व्यवसाय उभा केला की जो शेतकऱ्यांसाठी आणि शेती क्षेत्रासाठी फायदेकारक आणि बदल घडून आणणारा ठरेल. शेतकऱ्याला होत असलेला त्रास, त्याची व्यापाऱ्यांकडून होणारी लुबाडणूक आणि शेतीसाठीच्या दर्जेदार साहित्याची वानवा नजरेसमोर ठेवत हा ॲग्रो मॉल सुरू करण्यात आला आणि अगदी कमी नफ्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवत हा मॉल सुरू करण्यात आला. शेतीमध्ये काम करत असताना बऱ्याच वर्षापासून शेतीची समस्या आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि ते समस्या जाणताना वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य खरेदी, पाण्याची सिंचन सुविधा, सिंचनचे साहित्य आणि खत वगैरेचे शेती उपयोगी वस्तू खरेदी करताना बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या दुकानांवर जायचं आम्हाला काम पडत होतं. तर त्या त्रासाच्या हिशोबानं आम्ही 4ही शेतकऱ्यांनी एक इथं ग्रुप बनवून एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन केली. शेतीसाठी लागणारं दर्जेदार साहित्य कमी किमतीत सहजपणे उपलब्ध होत असल्याने हा मॉल या परिसरातल्या शेतकऱ्यांसाठी वरदानच ठरतोय. ॲग्रो मॉल खुलला तेव्हापासून सर्वच प्रकारच्या वस्तू या मॉलमध्ये मिळतात आणि 10-15 दुकानं असं फिरायचं काम नाही. किंवा एखादं इथून मी पाईपसुद्धा खरेदी केले, पाईपलाईन टाकली, SDP पाईपसुद्धा नेला घरी पाणी आणण्यासाठी. बाजारमध्ये बाकीकडे भाव पाहिले तर भावात इथं बराचसा फरक दिसला मला, म्हणून मी इथं आलेला. जर आपल्या बळीराजाने ठरवलं तर तो काहीही करू शकतो. अगदी मग ती मॉल संस्कृती गावात आणणं असो किंवा आपला माल थेट मॉल मध्ये विकणं असो. मनोज जयस्वाल, IBN लोकमत, वाशिम. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि लगेच भेटूया. पहा फक्त IBN लोकमत. पावसाळ्याच्या सुरुवातीला कोकण कड्यावरून निसर्गाचा एक चमत्कार पाहायला मिळतो, तो म्हणजे इंद्रवज्र. रौद्र भीषण कोकण कडा आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने. याबद्दलच अधिक सांगणार आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव. आता आपण पोहोचलो आहोत
कोकण कड्यावरती आणि याच कोकण कड्याची भव्यता आपण पाहणार आहोत थेट ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने। कोकण कड्याची भव्यता आणि वैशिष्ट्यपूर्णतेमुळेच कोकण कडा प्रसिद्ध आहे जगभर आणि याच कोकण कड्यावरनं आपल्याला 360 अंश कोनामध्ये इंद्रवज्र पाहता येतं। आपण आता कोकण कड्याच्या मधोमध आहोत आणि याच कोकण कड्याचं वैशिष्ट्य म्हणजे आता मी जिथे उभा आहे त्याच्या अगदी खाली अंतर्वक्राकार असा हा कोकण कडा आपल्याला पाहायला मिळतो आणि याच अंतर्वक्राकार कोकण कड्यामुळे बाष्पयुक्त ढग जेव्हा येतात ते या अंतर्वक्राकार कोकण कड्याला वरती आदळतात आणि गोल गोल फिरून वरच्या भागावरती उसळले जातात आणि या उसळलेल्या ढगांवरतीच मग सूर्यप्रकाश पडल्यानंतर प्रकाशाचा खेळ सप्तरंगामध्ये आपल्याला इंद्रवज्रच्या स्वरूपामध्ये पाहता येतो। आणि ह्या पसरलेल्या कोकण कड्याची जी नैसर्गिक भौगोलिक परिस्थिती आहे ती अगदी वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे आणि त्याचमुळे याच कोकण कड्यावरनं आपल्याला इंद्रवज्र पाहता येतं। 360 अंश कोनामध्ये इंद्रवज्र पाहताना त्या इंद्रवज्रमध्ये आपल्याला आपली सावली देखील दिसते आणि त्यामुळे हा एक नैसर्गिक चमत्कार पाहण्यासाठी मोठ्या संख्येने इथे पर्यटक येत असतात। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह उदय जाधव, IPN लोकमत, कोकण कडा। आणि यासह या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया। पहा फक्त IPN लोकमत।